जत पूर्व भागात मुसळधार पाऊस, भेगाळलेल्या जमिनीला तृप्ती, ऊस आणि फळबागांना मिळाले जीवदान. नेहमीच दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या आणि पाण्यासाठी चातकासारखी आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या जत तालुक्याच्या पूर्व भागात काल वरुण राजानं जोरदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून कडक ऊन आणि निरभ्र आकाशामुळे चिंतेत असलेल्या बळीराजाला या मुसळधार पावसानं प्रचंड मोठा दिलासा दिलाय. या पावसामुळे पूर्व भागातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले असून कोरड्या पडत चाललेल्या बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा साठा झालाय. या दमदार हजेरीनं जतच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतोय. जत तालुका हा संपूर्ण महाराष्ट्रात कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. यावर्षीही सुरुवातीला पावसानं ओढ दिल्यानं तालुक्यावर दुष्काळाचे गडद सावट निर्माण झाले होते. उन्हाळ्यासारखे कडक ऊन आणि आकाशात ढगांचा मागमूसही नसल्यानं यावर्षी पाऊस पडणार की नाही अशा भीतीनं शेतकऱ्यांचे धाबे दणाणले होते. मात्र काल अचानक हवामानात बदल झाला आणि पूर्व भागात मुसळधार पावसानं अक्षरशः पाणी केले. गेल्या काही महिन्यांपासून पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे जत पूर्व भागातील डाळिंब, द्राक्षे यांसारख्या फळबागा आणि ऊस पिकं धोक्यात आली होती. करजगीसह आसपासच्या अनेक गावांमध्ये काल झालेल्या या मुसळधार पावसामुळे सुकत चाललेल्या पिकांना थेट जीवदान मिळालंय. पावसानं तापलेली आणि भेंगाळलेली जमीन शांत झाली असून पिकांमध्ये नवीन पालवी फुटण्यास मदत होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका आणि पाण्याची टंचाई यामुळे बागा कशा जगवायचा हा मोठा प्रश्न होता. काल झालेल्या पावसानं आमच्या पिकांना नवसंजीवनी दिली आहे. आता शेतीच्या कामांना वेग आला आहे, अशी प्रतिक्रिया करजगी येथील स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे. काल झालेल्या पावसाचा जोर इतका प्रचंड होता की काही वेळातच रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागले. आलेले पाणी ओढ्या नाल्यांना मिळाल्यानं ते तुडुंब भरून वाहू लागले. स्थानिक पातळीवरील बंधाऱ्यांमध्येही चांगला पाणीसाठा झाल्यानं पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही अंशानं सुटण्यास मदत होणार आहे. या पावसामुळे करजगी आणि परिसरातील गावांमध्ये रखडलेल्या शेतीच्या कामांना, प्रामुख्यानं पेरणीपूर्व आणि मशागतीच्या कामांना वेग आला असून जत व पूर्व भागात सध्या समाधानाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे, असे आमचे जत तालुका प्रतिनिधी नागेश मठपती यांनी कळवलंय.